नमस्कार, मी साईराज फ्रॉम सेन्स नेचर आणि आज आपण चाललो आपल्या कस्टमरांच्या घरी आणि मला फार भूक लागली आहे तर त्यांच्याकडे आपलं लाकडी हाण्याचं तेल घेऊन चाललं आहे आणि त्यांच्यासोबत मस्त काहीतरी एक रेसिपी बनवू आणि आज संध्याकाळचं मस्त पोट भरून काहीतरी खाऊया. तर चला, कुठे यांची वेळ? नमस्कार. इतक्या करेक्ट टाइमवर आलाय, काय सांगू? अरे वा, कमिंग. तुमचं मी तेल आणलंय आणि आता मला फार भूक लागली. तर मी ते थांबू नाही शकत. हे लांडी, कसे आहात? मस्त. तू कसा आहेस? एकदम छान आंटी. बसू? हो मग. तुम्ही बसा. थँक्यू. आलेच मी. या या या. कशी आहेस? आज काय खायला खाणार आहेस? आज मी लाईक समथिंग ब्रेड पकोडाच करते. ब्रेड पकोडा. तर मला तुम्हाला सर्वांना एक गोष्ट सांगायची आहे की महिताची खूप मोठी, खूप सुंदर आणि खूप बेस्ट बेकरी आहे नाशिकमध्ये आणि बेकरीचं नाव आहे बेकर्स क्राफ्ट. तर त्यांचेच बनवलेले ब्रेड्सला यूज करून आणि आपल्या लाकडी घाण्याच्या तेलाला वापरून आपण आज ब्रेड पकोडे बनवणार आहोत आणि पोट भरून खाणार आहोत. आज काय घरी मी जेवणार नाही आहे. आणि तयारी झाली आहे? चालूच आहे प्रिपरेशन. मी मदत करू तुम्हाला? Yes. चला चला चला. चल. अरे तू बंद मत कर, कॉस्प्ले भी मत कर. हां, बस ते नको करू. तू कट पण नको करू. काही करू नको. आणि तुझं किचन फार सुंदर आहे. फार आमचं अख्खं घर इंटिरियर्स डॅडने केलेले आहेत. वाव. येस. मी असं प्रे करीन की माझ्या प्रत्येक कस्टमरचं किचन एवढं सुंदर असं होतं की माझी व्हिडिओ चालू होते. आणि काय घेतलं तुम्ही आता? मी आता हे बेसन घेतलंय. आज सँडविच करते मी. तुम्हाला ब्रेड पकोडे बनायचे आहेत का? ब्रेड पकोडे. सँडविच. आंटी सँडविच म्हटलं काहीतरी वेगळं इमॅजिन होतं. ब्रेड पकोडे म्हटलं का तर थोडी रियालिटी. हे बघ, दोन प्रकारचे असतात. एक तुम्ही जे नुसते काकडी टमाटा वगैरे टाकून बनवतात ते सँडविच झालं. बरोबर. जे तुम्ही ग्रिल करतात ते झालं. बरोबर. हे आपण तळून करणार आहोत. इंडियन व्हर्जन ऑफ येस, ब्रेड सँडविचेस. हे आपण आता तळून करणार आहोत. डन. आणि हा कॉन्फिडन्स का आला? हां. कारण तू दिलेलं ऑइलमुळे. ओ बाबा. धन्यवाद धन्यवाद. बरोबर. तुला मी सांगते, जेव्हापासून आम्ही हे ऑइल वापरायला सुरुवात केले, जे लाकडी घाण्यापासून तयार केलेलं आहे, हे तेल, याच्यामुळे आमचा कॉन्फिडन्स खूप वाढलाय. आम्ही गेल्या 4-5 वर्षापासून हे तेल वापरतो आहे आणि याच्यामुळे आमच्या सगळ्यांच्या हेल्थ एकदम मेंटेन आहे. जरी तब्येत दिसली अशी तरी कुठलाही डायबिटीज नाही, काहीच नाही. आणि खरंच थँक्यू सो मच. आम्हाला काय म्हणतात ते फिल्टर ऑइल आणि हे रिफाइंड ऑइल हे सगळं वापरण्यापेक्षा नक्कीच हे वापरल्यामुळे आम्हाला खूप चांगला फायदा. आणि आता आपण असे ब्रेड पकोडे, वडापाव असं तळीव गोष्ट बिंदास्त खाऊ शकतो. निदान ऍटलीस्ट कोलेस्ट्रॉल जेव्हा इच्छा होते काहीतरी आज आपल्याला वेगळं काहीतरी खायचं बाहेर असं खाण्यापेक्षा तर घरीच हे करून आपण. मी आता हे तेल तापायला ठेवते. चालेल. हे शेंगदाणा ऑइल आहे, मी आता वापरते आहे. आणि शेंगदाण्याच्या तेलामध्ये ब्रेड पकोडे छान लागतील ना? खूप सुंदर. तुम्ही याच्या आधी बनवले? येस. आणि अजून मी तुला सांगते की तुझं जे खोबऱ्याचं तेल आहे, बरोबर, त्याच्यात आम्ही जेव्हा पोहे बनवतो किंवा फिश फ्राय करतो ते खूप टेस्टी होतं. मला काय सांगितलं नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम आपण टेस्ट ट्राय करूया. डन. पोहे छान. आणि फिश फ्राय मला वाटलं पोहे वगैरे बनवायला तुम्ही काही पण त्याच्यापेक्षा बेस्ट. नाही, आज आमचं जरा स्नॅक्स असं पोह्यांपेक्षा स्नॅक्स काहीतरी खायची इच्छा होती म्हणून आम्ही. नाही आंटी, मला त्याची भूक पण लागलेली आहे. जेवायची वेळ झाली.
आणि तुम्हाला काही मदत करू? मला खूप काहीतरी करू तुला मदत वाटतं. मी ही सांगतेय हा. की मला चॉपिंग मला कशात तरी हात घालू दे. टाकायचं. येस मी सांगते तुला आता छान काहीतरी सांगा. येस आवडेल नक्कीच तुला करायला. हे ब्रेड आहे ना हा. याच्यात तू हे स्टफिंग भर एकावर एक जोड आणि त्याला ट्रायंगल मध्ये कट कर. ते तयार करून दे. जमणार आहे आपल्याला. विचार जमणार. मग नाही जमणार तर विचारेल. इकडे घेतोस ते घे. मी तोपर्यंत बॅटर तयार करते. मला सांगा एक Yes, सांगा हे बघ. हे घे. याला तू आता स्टफिंग पूर्ण प्लेन लाव त्याच्यावर ब्रेड ठेव आणि मग फक्त ट्रायंगल मध्ये कट कर. ओके ओके. तर मला आंटींनी सांगितलंय की हे ब्रेड्स आहे, ह्या ब्रेडमध्ये त्यांनी जे बॅटर बनवले ते बॅटर ह्याच्यावर टाकायचं, त्याच्यावर ब्रेड ठेवायचा, त्याला ट्रायंगल कट करायचं. विषय संपला. तर हात नको घालायला आपण, तर त्याच्यासाठी आपण वापरूया चमचा. ए गाणं गाणं आले मी बाद दिसुरी मला चित्तला सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली जितलो. नॉट बॅड. ए मला जमतं गप. तू घरी बनवतो असं तुझं. माझी आई हात लावू देत नाही पण मला जमतं. आय इज टू ब्लेम फॉर. आय एम सॉरी. माझ्याकडे घेऊ नको. आंटी हेच वापरू. हो हो चालेल. मी सगळ्यांच्याच घरी असं बनतो, तू नको टेन्शन घेऊ. नाही छान ना. आता शिवून हाताशिवाय मजा कुठे. किती छान मुद्दा. असली taste. खरी चव का? मग. चला चूस. तू ना जास्त कॅमेरा असे इथे इथे आलू नको, लांबू नका, फक्त आम्हाला शूट कर. जेव्हा गरज आहे तेव्हा असली टेस्ट. म्हणून तो असं. मी हात धुतले, मी हात धुतले. हो ना हो ना. मी तुला काय बोलतेस का? आंटी मी हात धुतले. तू हे का तुलाही काय करायचं? मी ऑब्झर्वेशन मध्ये चांगली आहे. Okay. त्यापेक्षा मी ऑब्झर्वेशन करेल जास्त बेटर आहे. पण तुला मस्त करू शकते असं काही नाही. It's okay. सायरा तुला हा बिझनेस करायची आयडिया कशी आली? काय सुंदर प्रश्न विचारला आंटी. आणि तुम्हाला खरं सांगू पण माझा असा थॉट होता की आधीपासूनच म्हणजे मी आणि माझी आई पण घरात फार एक म्हणजे आमचं खूप हेल्दी वातावरण आहे Okay. घरामध्ये की आम्हाला म्हणजे खायचंय तर प्युअरच खायचंय, मग कॅलरी मोजून खायचंय. माझी आई योगा झुंबा करते, मी पण थोडासा जिमच्या दिशेने हो ते दिसतं. थोडासा तिथे टिल्टेड आहे. Okay. तर त्याच्यामुळे ना आम्ही घरात पण वापरताना तेव्हा आधी सेंदूनमक म्हणा, तेल म्हणा, मीठ म्हणा, म्हणजे सगळ्या गोष्टी असं शोधूनच वापरायचो. पण त्या गोष्टी ना भेटायच्या मार्केटमध्ये पण इझिली अवेलेबल नव्हत्या. ओके. तर माझं शिक्षण MBA झालेलं आहे. आई पण आणि मग आई आणि मी मिळून मग म्हटलं की चला तो जो गॅप आहे मार्केटमधला की जे प्युअर इन्ग्रेडियंट्स आहेत, किचन इन्ग्रेडियंट्स, ते आपण लोकांना इझिली अवेलेबल करूया. म्हणून आपण सेन्स नेचर हा ब्रँड बनवला की जिथे लोकांना आपण हे असे खाद्यपदार्थ घरपोच देतो. जसं पूर्वीच्या काळी आपल्याला लाकडी घाण्यावरनं तेल मिळायचं, लोक बरोबर. धरून घेऊन जायचे, शेंगदाणा बरोबर. म्हण, रस्सी म्हण, हे सगळं घेऊन जायचे आणि तिथे दळून आणायचे. बरोबर. बरं ते नुसतं तसंच नाही, ते दळून आणल्यानंतर त्याची ती घेप पण घेऊन यायची. बरोबर. ती खायला खूप सुंदर लागायची. म्हणजे तुमच्या माझे सासरे मला म्हणजे सांगायचे. तुम्ही तेव्हापासून घाण्यासाठी खाता? ऍक्च्युली तेव्हापासून नाही म्हणता येणार, माझे सासरे त्यावेळेला खास ते दळून आणायचे. ओके. आणि त्यांना ती सवय होती बरोबर. लाकडी घाण्याच्या घाण्याच्या तेलाची. तेलाची.
त्यांच्याकडे तसं वापरलं जायचं. ओके. नंतर मधल्या पिरियड मध्ये बघ हे मिळणं कठीण होतं. नाशिक बरोबर. किंवा शहरांमध्ये हे कुठे? खूपच अवेलेबल बरोबर. नव्हतं. आणि रिफाईन खूप मार्केट आणि हो रिफाईनचं मार्केट वाढलं होतं. बरोबर. किराणातनं आपण तेल आणणार, ते भरणार, ते वापरणार. त्याच्यानंतर काय झालं की हेल्थ इश्यू सुरू झाले. त्यामुळे मग माझे सासरे मला नेहमी म्हणायचे की हे आम्ही असं तेल वापरायचो, असं नाही आम्ही असं चालू. आणि ज्या वेळेला मला तू बोललास की अशा पद्धतीने आम्ही तेल तयार करतो, बरोबर. म्हणून मी लगेच तुला बोलली की ओके मग मला पाहिजे. आणखी तुम्हाला सांगू काय झालं? काय नाही ना. तुम्हाला सांगू आणखी काय विषय म्हणजे आधीच्या काळी जे म्हणजे घाणे होते त्याला बैल जोमलेला असायचं आणि बैल फिरायचं. तुम्हाला सांगू सेम तीच टेक्नॉलॉजी सेम प्रोसिजर आहे, फक्त त्याच्या जागी आपण काय केलं तर मोटर लावली, बाकी काहीच नाही. आणि उलट ते काढल्यामुळे काय झाले की म्हणजे अजून हायजेनिक पद्धतीने हे तेल मॅन्युफॅक्चर होतं. एक्झॅक्टली, कारण त्यावेळेला बैलाला ते एक्झॅक्टली. हा बरोबर आहे. असं. आणि प्लस थोडं ॲनिमल क्रुएलिटी पण कमी आहे. अरे वा, छान मुद्दा वाढलास. आता आपण मस्त गरमागरम पकोडे खाणार आहोत. काय छान वाटतं. तू बघतोयस याच्यात फेसही खूप प्रमाणाच्या बाहेर नाहीये. पूर्वीच्या काळी जे तेल मिळायचे त्याच्यात खूप फेस यायचा. जेव्हा तळायला आपण सोडायचो त्यावेळेला फेस खूप यायचा. पण तुम्हाला एक सांगू, असा एक म्हणजे हा एक खूप चांगला मुद्दा आंटीने मांडलाय की कोल्ड प्रेस्ड ऑइल आहे ना आंटी, हे रूम टेम्परेचरवर बनलं जातं आणि त्याच्यामध्ये मॉइश्चरचं प्रमाण असतं. तर तेल टाकलंय तुम्ही आणि मॉइश्चर फेस आलेला आहे किंवा धूर आलेला आहे तर काही प्रॉब्लेम नसतो त्याच्यात. ओके, नाही moisture ते नसतं, पण मिळतं. ते धूर येणं त्याच्याने मग आपल्याला बरोबर, श्वास बरोबर, आणि बरोबर. या गोष्टी या तेलात मला नाही. बरोबर. आता आपण ना हे तेल प्रॉपर सेटल करून आणलेलं आहे. अच्छा, म्हणजे तेल बनवल्यानंतर आपण त्याला अर्धा दिवस 1 दिवस प्रॉपर टीप मध्ये सेटल करवलंय आणि मग वरचं तेल बॉटल मध्ये भरून आपण कस्टमरला देतो. मस्त. पण थोडं काही आहे केचप वगैरे, चटणी आहे माऊ हां नाही नाही. बरं असं इमली चटणी घेऊ शकतो. केचप पण चालेल, एवढं हेल्दी खातोय तर त्याच्यात थोडस केचप पण चालेल. केचपच असतो. इमली चटणी चालणार. भैया लगाओ हाथ. हे करू. येस, थांब मी हे काढते मग जा फक्त सांभाळून ना. तो मला Excuse me. मदत करतोय मैत्रा, स्वतःहून मी सांगतोय. मदत करतोय. मी उगाच येऊन रिकाम आणि काय ऐकतं खात नाहीये. मी मदत करतोय आणि हक्काने मी खाणार. नमस्कार. मी नाही तर उगाच. आज साईराज पण आमच्यावर चित्ते. हात धुतले. डीप कर पूर्ण. येस. आता सोडताना फक्त हात तेलात नको सोडू. मी माझ्याच तेलात पहिल्यांदा पकोडे तळतोय आजपर्यंत. आईच बनवून देत होती. व्हेरी गुड. पुढे काही असतं नाही का? फ्लिप करायचं. गुड जॉब. धन्यवाद. फ्लिप पण केलंय मी. आता बाहेर काय आता त्याला आंघोळ घालतोय. आंघोळ हे मी तुम्हाला आत्ता करताना बघितलं म्हणून करतोय. येस. तो क्रिस्पी व्हायला, दोन्ही बाजूनी छान मेक व्हायला. हो हो, मास्टर शेफ. मास्टर शेफ नाशिक. कसलं सुंदर बनले माझ्याकडून हे. व्हेरी गुड. आता आईला तयार करून खाऊ घाल. आई मला किचन मध्ये येऊ देत नाही. जे काही मला हात घालायचे असतात ते तुमच्याकडेच येऊन मला करायला भेटतात. मला आईला फोन करून सांगावं लागेल. भीती वाटते ना नाही नाही, मला आईला फोन करून सांगावं लागेल की साईराज खूप छान मदत. आईला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला सांगू? हे पहा, मी एवढं छान पकोडा बनवलाय ना, पण आई हा पकोडा नाही बनणार. आंटी प्लीज झूम करा. हे 4 थेंब पडलेत का त्याच्याकडे तिचं लक्ष असतं की
पकोडे बनवताना तुमचा राडा जास्त असतो म्हणून ती मला मी तुला हेच बोलली की आपलं डिस्ट्रॅक्शन जास्त असतं Exactly. म्हणून तिचं म्हणणं असतं की तू लांब राहा. माझ्याही पण हा, तर कसं हा मला माहिती तुम्ही व्हिडिओ तळण्यासाठी- करता आता मला करू देत नाही 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 तळण्यासाठी मी नक्कीच लांब ठेवते काढू कारण आणि- मला स्वतःलाच ती भीती वाटते. काढू का? येस थँक्यू सो मच. सक्सेसफुली मी हे बाहेर पण काढलं साधं काम नाहीये माझं. आता गरम गरम पकोडे खायला घेऊयात. कृष्णा वडापाव न्यू ब्रांच. बेकर्स क्राफ्ट. हे बघा हात धुतो. बाहेर 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 खेच माझ्याकडे पट्टी खेच. येस आलं. हे काय बाजूमध्ये काढू. हा काढ ना बरोबर. आणि ती मला आहे ना मी सगळ्यांना एक प्रश्न विचारतो आणि हा प्रश्न ना मला असा खूप इम्पॉर्टंट वाटतो ॲज पर द सर्वे की ना नाशिकमध्ये ऍक्टिव्हली 20 घाणेवाले आहेत आता. गल्लो गल्ली घाणे झालेले आहेत आता. खूप इझिली मशीन मिळते ह्याची प्रशिक्षण पण फार इझिली भेटतं सगळीकडे घाणेवाले झाले. तुम्हाला काय असं ऑब्सेशन आहे की सेन्सवेचरच लाकडी घाण्याचं तेल वापरायचं? पहिले तर विश्वास वापरून अरे खूप मोठा खरंच आहे विश्वास आहे. सुरुवातीला महिताच मला बोलली होती की माझा फ्रेंड आहे त्याचा आहे. म्हटलं ओके. आणि वापरल्यानंतर खरंच त्याची क्वालिटी आणि टेस्ट. आणि दुसरी गोष्ट मी हे ऑइल जे 5 लिटर घेते आपण दुकानातनं घरी आणलेलं 5 लिटर ऑइल महिनाभरात कधी संपतं कळत नाही. पण हे ऑइल खूप थोडं टाकूनही भाज्या खूप सुंदर होतात. क्या बात. हो आणि कमीत कमी 2 महिने तरी 5 लिटर तेल घालतं. म्हणजे सेविंग इथे खूपच जास्त झालंय. हाच हिशोब- काही कन्झम्पशन आणि तुम्हाला माहिती आहे हाच हिशोब लोकांना कळत नाही की लोकांना कसं वाटतं की हे तेल महाग आहे आपण वापरायला नको आपल्याला ऍक्च्युली परवडत मला नाही. पण हे सुरुवातीला असं वाटत होतं हम्म. की इथे 500-600 रुपयात आपल्याला मिळतंय ते आपण एवढ्या महाग का घ्यायचं. हम्म. पण तसं नाहीये. हम्म. मी तुला तेच सांगितलं की मला हे 2 महिने खूप छान व्यवस्थित जातं. सगळं नाश्ता कर स्वयंपाक कर गेस्ट येऊ दे सगळ्यांच्या ह्याच्यात पूर्णपणे पुरतं. आता मी एवढे पकोडे तळले तरी हे तेल खूप जळलं नाही बरोबर आणि हे खूप पीक पण नाही. बरोबर एकदम व्यवस्थित तसं बघ. आता हा पकोडा जरी आपण पाहिला तर याला खूप जास्त तेल पिलंय असं वाटत नाही. बरोबर. त्यामुळे नक्कीच आपण जरी तेलकट खातोय तरी कमी तेल पोटात जातं. ट्रू. ओके. बरोबर. आणि नक्कीच मला खूप विश्वास आहे की सगळ्यांनी जर वापरलं तर तुमचे हेल्थ नक्कीच छान राहणार आहे. तेव्हा नक्की वापरून बघा सगळ्यांनी. आणि ती बनलेत का पकोडे? येस खरंच भूक चला लागली आता मला. हा, चला आता आपण पकोडे करूया. एंट्री माझ्या left side नी right side ला थांब, मला plates देऊ दे. Yes, चला. अरे नाही, अरे जवळ. अरे ती नवरी अरे नवरी एक इकडून एक इकडून 3, 2, 1 गो. इथे बसूया. हो इथे ठेवू मध्ये. छोट्या वाट्या आणते मी तिकडून बसून. हो चला. व्हिडिओमध्ये मी छान दिसलो पाहिजे म्हणून मला पहिले तू हेअर सेट करावे लागतात. असं नाहीये. करा हेअर सेट करताना. हा. सेट करायची त्याला सवय तो व्हिडिओसाठी नाहीये. तू यहाँ से बैठ. तू 2 मिनिटं चटणी बिटणी बनवली. नाही रे क्या बात. रेडीमेड होती. इतकी फास्ट नाही आहे रे मी. इमली चटणी बनवून घेईल मी. आपल्याला थोडं अजून घ्यायला लागेल. दे काढून आणि का. अगं मी ह्याच्या चटणीत डुबवून खाऊ शकतो. मी कुठे नाही म्हटली. मग बस नको तुम्ही आणखी नका बनवू. चहाची नाही बनवायचं तुम्ही आहे. बनवायचं नाही आहे ते. बरं. फक्त पाणी घालून मिक्स करायचं. असं आहे का होय? दॅट इज इट. That is it. थोडासा नाही. फॅन नको केस करा. किती फेसायची काळजी ना की न- फॅन सुद्धा नको. Fan नको. गरमी पण सहन करायची. गरमी सहन करेल पण हेच नाही बिघडलेली आपल्याकडनं सहन होणार. चल
बसा मस्त. आणि तुम्ही इथलं बसा. येस मला किती दिवस झाले ब्रेड पकोडा खाऊन नाही मी Yes. विचार करते. गिल्ट फ्री ब्रेड पकोडा. अजून वाटलं तर घ्या. Absolutely. चलो खा के देखो कसं हा झालंय ब्रेड सांग. पकोडा मी माझ्या स्वतःच्या हाताने बनवलेला आहे. Yes. मी सुरू केला. हाऊ इज इट? खूपच भारी, खूप नेक्स्ट लेवल. वा म्हणजे खरं सॉफ्ट झाले. चांगले झाले. मी तेलाला श्रेय देऊ की तुमच्या हाताला श्रेय देऊ? तू दोघांना श्रेय दे मी त्याशिवाय ते तुमच्या हाताला बनवत श्रेय नसते देतो छान. आंटी. मग मी तेलाला श्रेय देते. कारण तू जे तेल देतो त्याच्याने आम्ही कॉन्फिडेंटली तळलेले पदार्थ खाऊ शकतो. आंटी खूप भारी. आवडले? व्हिडिओच्या विरहित सांगतोय खरंच भारी झालं त्याला. आणि बरं पण छान. आंटी तेलाचा बिझनेस आहे, बेकरीचा बिझनेस आहे. Yes. काय वाटतं तिसरं वेंचर? ब्रेड पकोडा Bread पकोडा. स्नॅक्स सेंटर सुरू करूया. संपला विषय. लाकडी घाण्याच्या तेलात स्नॅक सेंटर उद्यापासून त्रिमूर्ती कॉलेज. यात आपण अजून एक वर्जन करूया. याच्यात आपण ब्राऊन ब्रेड वापरूया. संपला. म्हणजे अरे मोर हेल्दी. जिम वरनं डायरेक्ट ब्रेड पकोडा. ब्रेड पकोडा. लेट्स ॲड पनीर इन इट. प्रोटीन. प्रोटीन ऍड करून. आपण त्याला फक्त शूट करायला लावतोय. हे घे. आता तू खा. यही है जो शूट कर रहा था. ते सांग. आणि कसं झालंय सांग. वा 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 काय झालंय. वा त्याच्या एक्सप्रेशनच्या आत यांनी कसं वाटतंय सर तुम्हाला? मी पूर्ण बाईट संपवला. किती एवढं छान झालं. गाईस मला आहे ना ब्रेड पकोडा खायचा आहे आणि तोपर्यंत तुम्ही इथे बसू शकता, काही हरकत नाही आहे. आता तू पाणी लाव. एकदा माझं येऊन जाईल तुझ्या हेअरस्टाईलच्या चक्करमध्ये. काय चालू ठेवलंयस? काय ओके. सीसीटीव्ही. आवडलं? उभा हो मी तळू शकता. देतो तुम्ही खा. अनुसार ठेवलं ठीक. आणि बघ तळण्याच्या तेलाचा वास नाही. आणि कशात किरी लाला थोडा थोडा पण नाही. गाईस महत्वाचा विषय चाललाय. यात मी जरी तळलं आहे तरी तळण्याच्या तेलाचा कुठलाही वास नाहीये, फेस नाहीये आणि घशाला खवखव नाही. नाहीये. मेन तेच इम्पॉर्टंट आहे. नाहीतर आपण बाहेर खातो तो घशामध्ये थोडं इरिटेशन होतं. तेच नाहीये मेन. धन्यवाद धन्यवाद. छान वाटतंय मला. बेस्ट बेस्ट आंटी. बस झालं आंटी. त्याच्यावर नको आग्रह करा. असं नाही आहे आपल्याला असं संपवायचं संपवायचं. आपल्याकडे अजून एवढे ब्रेड पकोडे आहेत, एवढं स्टफिंग आहे. आम्ही तर खाणार आहोत. तुम्ही लवकरात लवकर सेन्स नेचरचं लाकडी घाण्याचं तेल ऑर्डर करा. मी तुमच्या घरी डोर स्टेप पाठवून देईन. आता मी खातो. भेटूया नंतर. धन्यवाद.